पुण्यात नाही, ससून समितीच्या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यावरती ठपका ठेवला गेलाय। ससूनचा हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या समितीने डॉक्टर घैसास यांच्यावरती हलगर्जीपणाचा ठपका ठेवलाय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा अहवाल सादर झालाय आणि या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावरती ठपका ठेवला जातोय। आणि या अहवालामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया। उपलब्ध कागदपत्रांनुसार अतिजोखमीच्या प्रसूती असताना सुद्धा ईश्वरी सुशांत भिसे हिच्यावरती वेळेत उपचार केले नसल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडनं त्यांची असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा दिसून येतोय। अधिक माहिती वैभव सोनवणे देतील। वैभव, ज्ञानदा ससून रुग्णालयाकडून जो अहवाल देण्यात आला पोलिसांना, दुसरा अहवाल जो होता तो अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या अहवालाचे एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहेत ती आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवरती पाहतोय। आणि या अहवालामध्ये जो दुसरा अभिप्राय पुणे पोलिसांनी मागितलेला होता ससून रुग्णालयाकडे, तो दुसरा अहवाल जो आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे हे नमूद करण्यात आलेलं आहे। डॉक्टर घैसास जे आहेत ते डॉक्टर घैसास यांनी या सगळ्या प्रकारामध्ये जी त्यांची जबाबदारी होती रुग्णाला भरती करून घेणं हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यावरती कारवाई, त्याच्यावरती उपचार करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी करण्यामध्ये डॉक्टर घैसास यांना अपयश आलं किंवा त्यांनी त्या केल्या नाहीत। आणि हा एक प्रकारे गुन्हा आहे ज्याच्यामध्ये रुग्णांवरती उपचार न करणं, जे वैद्यकीय पेशाला साजेसं नाही किंवा वैद्यकीय पेशाच्या दृष्टीनं हा हलगर्जीपणा आहे, ज्याला निग्लिजन्स म्हटलं जातं। मेडिकल निग्लिजन्सचा हा एक प्रकार आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं स्पष्टपणे या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। ज्यामुळे पुणे पोलिसांनी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 106 अन्वये घैसास यांच्यावरती कारवाई केली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण हा अहवाल जो आहे ससून रुग्णालयाच्या समितीनं दुसरा जो अभिप्राय पुणे पोलिसांना दिलेला आहे त्याची दृश्य दुसरा अहवाल आहे आणि या दुसऱ्या अहवालामध्ये स्पष्टपणे डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला गेला आणि पोलिसांनी सुद्धा अन्वये कारवाई केली आहे। वैभव, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया।